नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये। चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला। प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 16। मागील भागात इथून शहराबाहेर एक महादेवाचं मंदिर आहे। तिथं पूजेची सगळी व्यवस्था केली आहे। तुला फक्त वेळेत तेथे जायचं आहे, बाकी भटजी सगळं बघून घेतील, वीरची मॉम म्हणाली। हो मॉम, डोंट वरी, स्पर्श म्हणाली। थँक्यू बेटा, झोपा आता, उद्या लवकर उठायचं आहे, वीरची मॉम तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली। हो, गुड नाईट, स्पर्श हसून म्हणाली। आता पुढे। ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून स्पर्श आणि प्रिया शहराबाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी तयार होत होत्या। आवरलं का तुमचं? आनंदी स्पर्शच्या रूममध्ये येत म्हणाली। हो वहिनी, फक्त 5 मिनिट हां, प्रिया आनंदीला म्हणाली। अगं 5 मिनिट काय, आवरा लवकर, कोणी उठायच्या आत तुम्हाला जाऊन परत सुद्धा यायचं आहे, आनंदी काळजीने म्हणाली। झालं वहिनी, स्पर्श साडी घालते, प्रिया म्हणाली। तितक्यात स्पर्श साडी घालून बाहेर आली। हे काय घातलं तू? आनंदी तिच्यावर वरून खाली नजर फिरवत म्हणाली। अगं बघ ना, ही साडी नीट बसतच नाही, स्पर्श तिच्या मिऱ्यांकडे बघत वैतागत म्हणाली। अगं मग साधी साडी घालायची ना, ही एवढी जाड साडी कशाला घातलीस, आनंदी म्हणाली। वीरच्या मॉमने हीच साडी नेसायला सांगितली होती म्हणून घातली, प्रिया म्हणाली। राहू दे ती साडी, किती जड आहे, ती काढ, आपण त्या दिवशी घेतलेली ती साडी घाल, ती छान आहे, आनंदी म्हणाली। पण मॉम काय म्हणतील, स्पर्श म्हणाली। काही म्हणणार नाहीत, इतक्या जड साडीत तू पायऱ्या कशी चढणार आहेस, आनंदी म्हणाली। तिथे पायऱ्या पण आहेत, स्पर्श म्हणाली। हो, खूप जुनं मंदिर आहे ते, त्यामुळे थोडं उंचावर आहे, पायऱ्या चढून जावं लागतं, आनंदी म्हणाली। ठीक आहे, स्पर्श उसासा टाकत म्हणाली। आणि तिने त्या दिवशी मॉलमध्ये घेतलेली साडी घातली। झालं, वीरची मॉमसुद्धा रूममध्ये येत म्हणाली। हो, स्पर्श म्हणाले। चला, बाहेर गाडी तयार आहे, ड्रायव्हर वेट करतोय, वीरची मॉम म्हणाली। चौघीजणी रिसॉर्टच्या बॅक साईडने बाहेर आल्या। ड्रायव्हर गाडी घेऊन उभाच होता। प्रिया आणि स्पर्श गाडीत बसल्या। नीट सांभाळून घेऊन जा आणि लवकर परत या, आनंदी ड्रायव्हरला म्हणाली। जी बाईसाहेब, तुम्ही काही काळजी करू नका, आता यापुढे मॅडमची सगळी जिम्मेदारी माझी असेल, ड्रायव्हर म्हणाला आणि त्याने गाडी लगेच स्टार्ट केली। चला, आपण आतली तयारी करू, त्या वापस येईपर्यंत कुणालाही कळता कामा नये की त्या इथे नाही आहेत, आनंदी वीरच्या मॉमला म्हणाली। हो चल, हे महादेव सगळं नीट होऊ दे, वीरची मॉम हात जोडून म्हणाली। मग दोघीही रिसॉर्टमध्ये परत निघून आल्या। दादा, अजून किती वेळ लागेल, प्रिया ड्रायव्हरला म्हणाली। बस 10 मिनिटे मॅडम, पोचू आता, ड्रायव्हर म्हणाला आणि काही वेळात ते मंदिराच्या पायथ्याशी आले। सकाळचे 5:30 वाजले होते। हलकासा प्रकाश पडायला सुरुवात झाली होती। दोघीही गाडीतून खाली उतरल्या। ते आहे का मंदिर, स्पर्श वर पाहून आश्चर्याने म्हणाली। हो मॅडम, तेच आहे, ड्रायव्हर म्हणाला। बापरे, किती पायऱ्या आहेत या, स्पर्श छातीवर हात ठेवून म्हणाली। 100 तरी नक्कीच असतील, प्रिया अंदाजे म्हणाली। 151, ड्रायव्हर म्हणाला। काय, दोघीही एकदाच म्हणाल्या। हो, खूप जुनं आणि जागृत देवस्थान आहे हे, ड्रायव्हर म्हणाला। मी नाही येणार, तू जा, प्रिया पायरीवर बसत म्हणाली। अगं असं कसं, मी एकटी कशी जाऊ, स्पर्श म्हणाली। नाही बाबा, 151 पायऱ्या मी अजिबात येणार नाही, तुझं लग्न तुझी पूजा, मी काय एवढ्या पायऱ्या चढू, मी इथेच थांबते, तू जा, आणि तसंही मला रात्रीच्या गाडीने परत दिल्लीला जायचं आहे, प्रिया पायरीवर बसत म्हणाली। अगं पण मी एकटी कशी जाऊ, स्पर्श पुन्हा म्हणाली। एकटी कुठे आहेस, हा ड्रायव्हर आहे ना, तो येईल तुझ्यासोबत, प्रिया म्हणाली। तू पण चल ना, स्पर्श म्हणाली। नाही, इथपर्यंत आले, इथून पुढे तुलाच जायचं आहे, प्रिया म्हणाली। चला मॅडम, मी आहे ना तुमच्यासोबत, ड्रायव्हर स्पर्शिकाला म्हणाला। त्यावर स्पर्शने त्याच्याकडे पाहिलं। तू तोच आहेस ना, काल हळद सांडली माझ्या कपड्यांवर, स्पर्श त्याला रोखून बघत म्हणाली। सॉरी मॅडम, ते चुकून झालं, ड्रायव्हर अद्बीने म्हणाला। गुड, म्हणजे आता हा तुझ्या ओळखीचा पण आहे, तू बिनधास्त त्याच्यासोबत जा, प्रिया म्हणाली। अजिबात नाही जाणार, सगळं ना याच्यामुळे होतंय, स्पर्श नाक मुरडत म्हणाली। स्पर्श, आपल्याला वेळेत रिसॉर्टवर जायचं आहे ना, असा वेळ वाया घालून चालेल का, प्रिया तिला समजावत होता।
पण याच्यासोबत जायलाच हवं का? स्पर्श म्हणाली. दुसरा एक पर्याय आहे माझ्याकडे. प्रिया म्हणाली. कोणता? स्पर्श खुश होऊन म्हणाली. आपण इथेच टाईमपास करू आणि पूजा न करता रिसॉर्टवर जाऊ. चालेल? प्रिया म्हणाली. त्यावर स्पर्शने डोळे गोल फिरवले. आता जा, नाहीतर तुझी ती होणारी सासू परत अपशकून झाला म्हणून लग्न थांबवल. प्रिया म्हणाली. नाही, नको, जाते मी. चला. स्पर्श ड्रायव्हरकडे बघत ना खुश होत म्हणाली. चला. ड्रायव्हरही गालात हसत म्हणाला. मग स्पर्श पुढे आणि ड्रायव्हर तिच्या मागे दोघेही पायऱ्या चढून वर जात होते. इथून तुझं आयुष्य बदलणार आहे. बेस्ट ऑफ लक स्पर्श. गॉड ब्लेस यू. प्रिया तिच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत म्हणाली. 20 ते 30 पायऱ्या चढल्यावर स्पर्श थकली. आपण थोडं थांबूया का? स्पर्श एका ठिकाणी बसत म्हणाली. नाही मॅडम, आपण नाही थांबू शकत. चला लवकर उठा. ड्रायव्हर तिला म्हणाला. नाही, मला थोडं थांबावं लागेल. स्पर्श म्हणाली. मॅडम, सगळं वेळेत करायला हवं ना? ड्रायव्हर म्हणाला. एक तर या साडीत मला नीट चालता येत नाही आहे आणि माझे पाय पण खूप दुखत आहेत आणि तू म्हणतोयस लवकर चला, लवकर चला. स्पर्श थोडी साडी वर घेत पायांना पाहत वैतागत म्हणाली. तुम्हाला त्रास होतोय का? ड्रायव्हर म्हणाला. हो. स्पर्श गाल फुगून म्हणाली. ठीक आहे, माझ्याकडे एक आयडिया आहे. ड्रायव्हर म्हणाला. स्पर्शने काय या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं आणि तो गालात हसला आणि त्याने लगेच तिला कमरेत हात घालून उचलून घेतलं. स्पर्शने डोळे एकदम मोठे केले. अरे काय करतोयस? स्पर्श हातपाय झाडत म्हणाली. शांत राहा, पूजा करायची आहे ना? ड्रायव्हर तिच्या डोळ्यात एकदम प्रेमाने पाहत म्हणाला. स्पर्शने सुद्धा त्याच्या डोळ्यात पाहिलं. खूप काही होतं त्याच्या डोळ्यात, पण तिला ते समजत नव्हतं. तीही हरवली त्याच्यात आणि त्याचाच फायदा घेत ड्रायव्हर तिला घेऊन पायऱ्या चढत होता. मग स्पर्शने त्याच्या गळ्याभोवती तिचे हात गुंफले आणि त्याच्याकडे एकटक बघत होती. तो पुढे पाहून वर चढत होता. बापरे, किती सॉलिड आहे हा, मला घेऊन पायऱ्या चढतोय. स्पर्श त्याच्याकडे बघत मनात म्हणाली. ड्रायव्हरने अर्ध्या तासात न थांबता सगळ्या पायऱ्या चढल्या आणि स्पर्श मस्त त्याच्या गळ्यात हात घालून होती. फिनिश. ड्रायव्हर मंदिरात येत म्हणाला. स्पर्शने आजूबाजूला पाहिलं. मंदिर खूप सुंदर होतं. पोचलो पण आपण? स्पर्श खुश होत म्हणाली. हो, पोचलो. ड्रायव्हर म्हणाला. खूप छान आहे मंदिर. स्पर्श म्हणाली. चला आत. ड्रायव्हर म्हणाला. स्पर्श पुढे चालत सगळीकडे कुतूहलाने पाहत होती. सगळं मंदिर छान सुंदर फुलांनी सजवलं होतं. मंदिरात छान काळ्या पाषाणात महादेवाची मूर्ती होती. स्पर्शने डोक्यावर पदर घेऊन मूर्तीला मनोभावे हात जोडले. या, इथे बसा. समोरून भटजी म्हणाले. त्यांनी पूजेची सगळी तयारी केलेली दिसत होती. स्पर्श जाऊन पाटावर बसली. तुम्ही पण या. भटजी ड्रायव्हरला म्हणाले. हा कशाला? स्पर्श म्हणाली. पूजेसाठी जोडी लागेल. भटजी म्हणाले. पण हा? स्पर्श गोंधळून म्हणाली. भटजी बाबा, असू द्या, मॅडम एकट्याच पूजा करतील. ड्रायव्हर म्हणाला. पण तसं जमणार नाही आणि त्याचा काही उपयोगसुद्धा होणार नाही. भटजी म्हणाले. चालेल त्यांना, हो ना मॅडम? ड्रायव्हर म्हणाला. बाबा, सांगा त्याला पूजेला बसायला. स्पर्श नाकमुरडत म्हणाली आणि तो गालात हसला. यजमान, या बसा. भटजी हसत म्हणाले. तो केसातून हात फिरवत पटकन येऊन पाटावर तिच्या बाजूला बसला. आता होम सुरू करतोय. मी जसं सांगेन अगदी तसंच करायचं. अजिबात मध्ये काही बोलायचं नाही की प्रश्न विचारायचे नाही. ही पूजा म्हणजे एक प्रकारे लग्नासारखी आहे. पार्वतीने महादेवाला मिळवण्यासाठी केलं होतं ते तुम्हाला करायचं आहे. भटजी दोघांनाही समजावून सांगत म्हणाले. दोघेही हो मध्ये मान डोलवत एकदाच म्हणाले. भटजींनी पूजा करायला सुरुवात केली. त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. दोघेही हात जोडून बसले होते. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. हे महादेव, मला माफ करा. मी स्पर्शला फसवून तिच्याशी हा विवाह करतोय. त्यात मला तुमच्या पूजेचा असा बहाणा करावा लागला. नाहीतर ती तयार झाली नसती आणि मला आमचा विवाह तिच्या संमतीने करायचा आहे. तिच्यासोबत काय होतंय हे तिला माहीत जरी नसलं तरी त्यात तिची संमती आहे. भलेही ती हा विवाह एक पूजा म्हणून करते, पण मी तर सगळ्या गोष्टींचा विचार करून पूर्ण भान ठेवून तिच्याशी विवाह करतोय. मी तुम्हाला वचन देतो, सगळ्या गोष्टींचा गुंता सुटल्यावर मी पुन्हा तुमच्या समक्ष स्पर्शसोबत विवाह करेल आणि त्यानंतर आमच्या वैवाहिक जीवनाला खरी सुरुवात करेन. आता आमचा विवाह जरी होत असला तरी एक
पती म्हणून मी तिच्यावर कोणत्याच गोष्टींसाठी दबाव आणणार नाही, की तिच्यावर कुठल्याच प्रकारचा अधिकारही मागणार नाही. ती जेव्हा माझ्या इतकंच प्रेम करायला लागेल तेव्हाच तिच्या इच्छेने आमच्या वैवाहिक नात्याला सुरुवात होईल. आजपासून तिची पूर्ण जिम्मेदारी माझी असेल आणि माझ्याकडून तिला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन. ती जसं तिच्या भावाच्या घरी राहत होती अगदी तशीच माझ्याही घरी राहील, माझी पत्नी म्हणून. मला माहीत आहे आमच्या लग्नाचं सत्य कळल्यावर ती या गोष्टींचा स्वीकार करणार नाही. कदाचित माझ्यासोबत येण्यासाठी ती तयारही होणार नाही. पण प्रेमासाठी, तिच्या भल्यासाठी थोडी जबरदस्ती मला तिच्याशी करावी लागेल. त्यासाठी क्षमा असावी. असं म्हणतात की काही गोष्टींवर न्याय करण्यासाठी कधीकधी मनात नसतानाही चुकीचा मार्ग निवडावा लागतो. मीही गीताला, माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी तेच करतोय. हा बदला जरी माझा असला तरी स्पर्श, यापासून मी तुला लांब ठेवेन. आय लव्ह यू स्पर्श. हा युवराज वेडा आहे तुझ्या प्रेमात. तुझं लग्न एका चुकीच्या व्यक्तीशी होताना मी नाही पाहू शकत. आय एम सॉरी. युवराज म्हणजे तो ड्रायव्हर मनात सगळं बोलत होता. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भटजींचे मंत्र म्हणून पूर्ण झाले होते. त्यांनी अगोदर एकमेकांना एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितलं. मग युवराजने भटजी सांगतील त्या पद्धतीने तिच्या भांगेत कुंकू भरून तिच्या गळ्यात पूजेत ठेवलेलं मंगळसूत्रसुद्धा घातलं. आता दोघेही उभे राहून या पवित्र अग्नीभोवती फेरे घ्या. भटजी युवराज आणि स्पर्शिकाकडे बघत म्हणाले. दोघेही त्यांच्या सांगण्याप्रमाणे उभे राहिले. युवीने स्पर्शसमोर हात धरला आणि तिने काही न विचारता त्याच्या हातात हात दिला. तिला वाटत होतं ही पूजाच आहे, त्यामुळे ती सगळं काही मन लावून काहीही प्रश्न न विचारता करत होती. भटजींनी दोघांचं गडबंधन केलं आणि दोघांवर फुलांच्या पाकळ्या टाकत मंत्र म्हणत होते. अखेर विवाह संपन्न झाला. दोघांनी मिळून भटजींच्या पाया पडल्या. सदा सुखी राहा. जगातील सगळी सुख तुम्हाला प्राप्त होऊ दे. तुमची जोडी अशीच 7 जन्म अखंड राहू दे. महादेवाची तुमच्यावर अशीच कृपा बरसू दे, भटजी म्हणाले. भटजींच्या आशीर्वादाने युवी खूप खुश झाला. पण स्पर्श मात्र आता विचारात पडली. बिचारी ती अजूनही हा विवाह एक पूजाचाच भाग आहे असं समजत होती. झाली ना पूजा व्यवस्थित? स्पर्श गडबंधन सोडत म्हणाली. हो, अगदी निर्विघ्न. भटजी हसून म्हणाले. थँक गॉड. चल, उशीर होतोय. सगळे रिसॉर्टवर वाट बघत असतील. स्पर्श गडबंधन सोडत म्हणाली. तिने गळ्यातील हार काढून टाकला. हो, आता इथून सरळ आपल्याला घरीच जायचं आहे, ड्रायव्हर म्हणाला. घरी नाही, रिसॉर्टवर, स्पर्श पुढे जात म्हणाली. स्पर्श? युवीने तिला पाठीमागून हळूच साथ घातली. त्याच्या स्पर्श म्हणण्याने तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती जागीच थांबली आणि छातीवर हात ठेवला. तिला असं का होतंय काहीच कळेना. ती क्षणभर तशीच त्याला पाठमुरी थांबली आणि मग हळूच त्याच्याकडे वळली. त्याने तिच्याकडे तिच्या डोळ्यात बघत लावलेली दाढी मिशी काढून चेहऱ्यावरील तो हलका काळा रंग रुमालाने पुसून टाकला. युवराज? स्पर्श त्याला पाहून हळूच पुटपुटली आणि आश्चर्याने आणि गोंधळलेल्या भावनांनी त्याच्याकडे बघत होती. येस, युवराज. युवराज जहागीरदार, तुझा नवरा. युवराज तिच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे म्हणाला. आणि स्पर्श ते ऐकून अजूनच आश्चर्यचकित झाली. श्रोतेहो, कथेचा उर्वरित भाग आपण येणाऱ्या पुढील भागात वाचन करूया. कथेने आज एक नवीन वळण घेतलं आहे. स्पर्श हे लग्न स्वीकारेल का? स्पर्श आणि युवराजच्या नात्यात अजून काय चढ उतार येतील हे आपण येणाऱ्या पुढील भागात पाहणार आहोत. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.